गाडी इथे बघा, हे बघा समोरासमोर. यांना नाशिकला जायचे का समृद्धी महामार्गाला जायचे, कन्फ्यूज आहे ते. मी सांगतो का इथे खूप दिशाभूल होते. तिकडे एक गाडी गेले, ते देखील कन्फ्यूज आहे कुठे जायचं कुठे नाही. आज फेब्रुवारी, कंप्लीट 7 महिने झालेत, पूर्ण 7 महिने झालेत. या रस्त्यावरनं समृद्धी महामार्गासाठी जाण्याकरता जो वळण आहे, या वळणाला आज पूर्ण 7 महिने झालेत. इथून आपल्याला समृद्धी महामार्गाला जावं लागतं. 7 महिन्यानंतर मी आज पुन्हा इथे सांगत आहे. आता तुम्ही पाहू शकता, हा जो मार्ग हा इकडून मुंबई ठाण्याहून येऊन मग या बाजूने आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जातो. सांगायचं तात्पर्य फक्त इतकं की 7 महिने होऊन गेलेत आणि बहुतांश वेळेला अजूनसुद्धा लोक जे आहेत ना कन्फ्यूज होतात की समृद्धी महामार्गावर कसे जावे. इथे इतका मोठा बोर्ड लिहिलेला आहे, तरी काही जण म्हणजे मी ॲक्च्युली 2-4 दिवस झाले मी रोज इथनं येत होतो, त्यामुळे माझ्या अशा लक्षात येतो की लोक जे आहेत ते इथे चुकतात. काही जण पुढे जातात, तिथे त्यांच्या लक्षात येतो की समृद्धी महामार्ग मागे राहिला आहे. आणि काही जण आहेत ते मग इथे थांबतात, विचारपूस करा आणि मग पुढे जातात. असं एखादे 7 महिन्यानंतर की इथे लोकांना कन्फ्युजन आहे ते समृद्धी महामार्गावर कसे जावे. आणि सांगायचं असं आहे की हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड थोडा अलीकडे अजून असता तर लोकांना बरं झालं असतं. कालसुद्धा मी असंच 2-3 जण इथे रस्ता दाखवला समृद्धी महामार्गावर जाण्याकरता कसे जावे ते. कारण मी इथेच व्हिडिओ शूट करतो काल का परवा, तेव्हा दोघा ठिकाणी अडवलं. हे बघा, ही गाडी कन्फ्यूज आहे, हे बघा थांबले. मी तुम्हाला बोललो ना समृद्धी महामार्गावर कसे जावे कसे नाही तुमच्या समोरच एकदम लाईव्ह मी दाखवते. आता त्या गाड्यांमुळे ही गाडी गेली पुढे, त्याच्या मागे ती गाडी गेले. आता त्यानं समृद्धी महामार्गावर जात असेल तर ते पुढे जातील, तिथनं वळण घेतील आणि मग पुन्हा तिथे गेल्यावर खालतून वळण घेऊन पुन्हा फिरून येतील. असा एकदम फेरा आहे हा मोठा. ज्यांना लक्षात येते ते झटकन जातात, अदरवाईज लोक चुकतात. आणि मग इथे येऊन अचानक विचार करत असतो अरे समृद्धी महामार्ग कुठे आहे म्हणून. 7 महिने होऊन गेलेत. किती 7 महिने. मी ती गाडी बघण्याचा प्रयत्न करतो, मागच्या बाजूला दिसत नाही आहे. ॲक्च्युली हा फक्त वापर दिला या महामार्गाचा समृद्धी महामार्गावर जाण्याकरता. कारण हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक भाग आहे, जो समृद्धी महामार्ग जो इथून पुढे साधारणतः 3-1 किलोमीटर अंतरावर तिथून समृद्धी महामार्ग सुरू होतो. तर आज 7 महिन्यानंतर देखील बरेचसे लोक कन्फ्यूज आहे. इथे आजूबाजूला बोर्ड वगैरे बघत असतात. काही जण चुकतात, पुढे जातात, काही जण पुन्हा युटर्न घेतात, पुन्हा रिव्हर्स घेऊन मागे येतात. काही जण तिथनं गेल्यावर तिथून गेलं का इथनं मधनं एक शॉर्टकट आहे तिथनं येतात. खूप प्रॉब्लेमॅटिक वळण नाही आहे. असो एक छोटीशी माहिती आपल्याकरता की 7 महिने झाले समृद्धी महामार्गाला सुरू होऊन, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा काही फरक झालेला नाही अजून. दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे. पार वडप्याची जी टेकडी इथपर्यंत दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम झालेलं आहे आणि तेव्हा हा रस्ता कनेक्ट होणार आहे. आणि समृद्धी महामार्गावर जाणारे जे वळण आहे खरे ते इथून पुढे 1 किलोमीटर अंतरावर जो सायदारा इंटरचेंज आहे त्या ठिकाणी आणि कुक्षे इंटरचेंज जिथे पुढे बनत आहे. हा बघा कसे येतात जातात. समोर एक बाईकवाला आहे, त्याला आय थिंक कुठे जायचं असेल तो पण लोकेशन चुकला आहे. एक गाडी इथे बघा, हे बघा समोरासमोर. यांना नाशिकला जायचे का समृद्धी महामार्गाला जायचे, कन्फ्यूज आहे ते. मी सांगतो का इथे खूप दिशाभूल होते. तिकडे एक गाडी गेले, ते देखील कन्फ्यूज आहे कुठे जायचं कुठे नाही. अशा प्रकारचा इथे कन्फ्युजन निर्माण करणारं एक वळण आहे. आणि पाहिजे तसा असा बोर्ड इथे इतका मोठा लिहिलेला आहे, इगतपुरी नाशिक वगैरे, तरीसुद्धा